अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज बजेट सादर करणार आहेत। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय घोषणांची शक्यता आहे। मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरचे बजेट आहे। या अर्थसंकल्पामध्ये नोकरदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे, तर टॅक्स स्लॅबमध्ये सुद्धा काहीसे बदल होण्याची शक्यता आहे। तर मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील संसदेचं अखेरचं अधिवेशनाला बुधवारी सुरुवात झाली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज बजेट सादर करतील। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बजेटमध्ये अनेक लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणूक होऊन नवे सरकार सत्तेवर येईपर्यंत देशाचा आर्थिक गाडा चालवण्यासाठी खर्चाची परवानगी देण्यासाठी हे बजेट मांडलं जाईल। त्यामुळे बजेटमध्ये मोठ्या आर्थिक बदलांची शक्यता नाही, मात्र लोकसभा निवडणुकाच्या अनुषंगाने काही समाज घटकांना आकर्षित करण्यासाठी घोषणा केल्या जाऊ शकतात। दरम्यान कसा असेल हे अर्थसंकल्प एक नजर टाकूया। गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचारी वेतन पुनर्रचना करण्याची मागणी होतीये। त्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन 18,000हून 26,000 होण्याची शक्यता आहे, तर कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारात वाढ होण्याची शक्यता आहे। निवडणुकीच्या तोंडावर सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी सरकार 8व्या वेतन आयोगाबाबत घोषणा करण्याची सुद्धा शक्यता आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांना 18 महिन्यांची थकबाकी मिळू शकते। दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जातो, मात्र कोरोना काळात महागाई भत्त्यात वाढ केलेली नव्हती। कोरोनातील 18 महिन्यांची थकबाकी दिली जाऊ शकते। शेतकऱ्यांसाठी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर खुश करण्यासाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीत वाढ केली जाऊ शकते। सध्या 6,000 रुपये असलेल्या निधीमध्ये सरकार 3,000ची वाढ करून तो 9,000 रुपये करण्याची शक्यता आहे, तर शेतकऱ्यांसाठी सुद्धा काही घोषणा होण्याची शक्यता आहे। चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट 5.90% आहे। 2024च्या अखेरपर्यंत ती 4.50% आणण्याचं उद्दिष्ट ठेवलं जाऊ शकतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।